लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काहींना 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे, तर काहींना 3000 रुपये जमा झाल्याबाबत मेसेज आला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र बहिणींच्या खात्यात जमा होणे आता सुरू झालेले आहे. लाखो महिलांना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे, तर काही महिलांना फक्त 1500 रुपये जमा झाल्याबाबत मेसेज आलेला आहे. त्यांचे बाकीचे 1500 रुपये कधी येणार आहेत, सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पण अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांना 3000 रुपये जमा होत आहेत आणि काहींना मात्र फक्त 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा येत आहे. ज्या महिलांना फक्त 1500 रुपये जमा होत आहेत तो हप्ता त्यांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट ते अजूनही पाहत आहेत. तर त्यांना आता मार्च महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे, तर बघा, हे 3000 रुपये सर्वच बहिणींना मिळणार नाहीयेत. या ठिकाणी या 4 नियमांनुसार काही बहिणींना 1500 रुपये तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळतील, तर काही बहिणींना 3000 रुपये मिळतील. ज्या महिला या नियमांपैकी या एका नियमात बसतात त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजेच 3000 रुपये जमा होत आहेत. आता ज्या महिलांना 3000 रुपये जमा झाले आहेत त्या नियमांमध्ये बसत आहेत, पण ज्या महिलांना फक्त फेब्रुवारीचाच हप्ता जमा झालेला आहे त्यांना आता अजून 1500 रुपये येतील, पण या नियमात त्या बसल्या पाहिजे. त्यांना हे एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, कारण आता सरकार लाडकी बहीण योजनेत काटेकोरपणे नियमांचे पालन हे करणार आहे. अपात्र महिलांना याचा लाभ जायला नको म्हणून काळजी घेतली जात आहे. जवळपास 2,52,00,000 महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. महिलांना सकाळपासून पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील येत आहेत. टप्प्याटप्प्याने हे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. पण आता हे 3000 रुपये सर्वच बहिणींना मिळणार नाहीयेत. या 4 नियमांनुसार काही बहिणींना 3000 रुपये मिळतील, तर काहींना 1500 रुपये मिळतील, तर काहींना 0 पैसे मिळतील. बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. ज्या महिला नियमात बसत आहेत त्यांना पैसे लगेच जमा होत आहेत. काही महिलांना फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत, त्यांना वाटत आहे की 3000 रुपये मिळतील, पण या नियमांनुसार फक्त काही ठराविक महिलांनाच 3000 रुपये येणार आहेत. तुम्हाला येतील की नाही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, या ठिकाणी काही कडक नियम आता शासनाकडून लावण्यात आलेले आहेत आणि या नियमांनुसार पैशांचे वाटप हे होणार आहे. काही महिलांना 1500 रुपये मिळतील, काही महिलांना 500 रुपये मिळतील, तर काही महिलांना 3000 रुपये मिळतील. आता कोणत्या महिलांना किती मिळतील हे नियमांवरून ठरणार आहे. तुम्ही कोणत्या नियमात बसतात त्यानुसार तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे. काय नियम आहेत, कोणत्या नियमांमध्ये बसलात तर किती पैसे मिळतील. सरकारने घोषणा केली आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते महिलांना जमा होणार आहेत. त्यानुसार पैसे देखील जमा होत आहेत. मात्र काहींना एकच हप्ता येत आहे, तर काहींना 2 महिन्यांचा हप्ता हा जमा झालेला आहे. काहींना 2 हप्ते असून देखील 1500 रुपये मिळतील. तर आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे जाणून घ्यावे लागणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे की ही जी काही योजना आहे ती 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी सुरू केलेली अशी योजना आहे. 21 ते 65 वर्ष वय दरम्यान ज्या महिला असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जातो. इतरही काही नियम यामध्ये लावण्यात आलेले आहेत, परंतु 21 ते 65 हा जो काही महत्त्वाचा नियम आहे, वयाचे 65 वर्षाच्या पुढे ज्या महिला असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जात नाहीये. त्यामुळे या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले आहे की ज्या महिला या ठिकाणी 65 वर्ष वयाच्या पुढे गेल्या आहेत त्यांना आता या योजनेतून दर महिन्याला कमी केले जात आहे. म्हणजे ज्या महिलांचे वय या ठिकाणी 65 वर्ष पूर्ण होत आहे अशा महिलांना दर महिन्याला या योजनेतून कमी केले जात आहे. काही महिलांना या ठिकाणी 1500 रुपये मिळाले असतील, परंतु त्यांना पुढच्या महिन्याचा हप्ता हा दिला गेला नसेल, कारण की फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता तुम्हाला मिळाला असेल त्यावेळेस तुम्ही पात्र असाल, परंतु मार्च महिन्यासाठी तुमचे वय जर 65 वर्षाच्या पुढे गेले असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला ते पैसे थांबवण्यात आलेले असतील आणि तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले असेल. त्याचप्रकारे जर तुमच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील किंवा तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना देखील या ठिकाणी पडताळणी दरम्यान अपात्र ठरवण्यात आलेले आहे. ही पडताळणी दर महिन्याला केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी अगोदरच्या महिन्याचे तुमचे पैसे आले असतील, परंतु पडताळणी दरम्यान जर तुम्ही या ठिकाणी अपात्र आढळले असाल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी अपात्र केलेले असेल, म्हणून तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता हा मिळाला नसेल. तसेच या योजनेसाठी जेवढ्या पण महिला पडताळणी करून देखील पात्र ठरलेल्या आहेत अशा सर्व महिलांना या ठिकाणी 3000 रुपये जमा झालेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून या महिलांची छाननी केली जात होती. जेवढ्या पण महिला या ठिकाणी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत अशा 2,52,00,000 महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जात आहे आणि तो लाभ टप्प्याटप्प्याने डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात जमा केला जात आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणत्या महिलांना या ठिकाणी फक्त 500 रुपये मिळत आहेत. पहा मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिला शेतकरी आहेत, म्हणजे ज्या महिलांच्या नावाने शेती आहे आणि त्या शेतीवरती
त्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळत आहे, अशा महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये मिळणार आहेत. कारण की मित्रांनो, या ठिकाणी शासनाने अगोदरच सांगितले होते की ज्या महिला PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये दिले जातील. कारण की शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना म्हणजेच तो लाभ जर तुमचा दरमहा 1500 रुपयांपेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाभ हा मिळणार नाही. परंतु जर तुमचा 1500 रुपयापेक्षा कमी असेल तर तेवढी फरकाची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल. आणि PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये महिलांना दिले जातात. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वार्षिक 6000 रुपये असे 12000 रुपये तुम्हाला वर्षाला या योजनेअंतर्गत मिळतात. वर्षाचे 12000 म्हणजेच महिन्याला 1000 रुपये तुम्हाला त्या योजनेतून मिळतात. आणि या योजनेतून म्हणजे लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये असे एकूण 1500 रुपये तुमचे होतात. त्यामुळे या योजनेतून तुम्हाला फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही नियम आहे त्या नियमानुसार कोणत्या महिलांना या ठिकाणी 1 रुपया देखील मिळणार नाहीये, म्हणजेच 1 हप्ता देखील जमा झालेला नाहीये. तर मित्रांनो, तो म्हणजे या ठिकाणी ज्या महिलांचे नाव हे मिसमॅच झालेले आहे, म्हणजेच नावामध्ये ज्या महिलांचा फरक आहे, म्हणजेच आधार कार्डवरती काही वेगळेच नाव आहे आणि त्यांनी फॉर्म भरते वेळेस त्या ठिकाणी काही वेगळेच नाव नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या ठिकाणी आपल्या नावांमध्ये बदल केलेला असेल फॉर्म भरते वेळेस किंवा त्यांच्या बँक पासबुकवरती त्या ठिकाणी त्यांचे नाव हे चुकीचे असेल किंवा त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा नावात काही फरक असेल, तफावत असेल, तरी देखील या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ हा थांबवण्यात आलेला आहे. ज्यावेळेस तुमची ती क्युरी पूर्ण होईल, ज्यावेळेस तुम्ही ती दुरुस्ती करून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभ हा दिला जाणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी तुमचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते महिलांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिले की काही महिलांना 1500 रुपये येतात, काही महिलांना 500 रुपये जमा होत आहेत, तर काही महिलांना 3000 रुपये जमा होत आहेत. परंतु या ठिकाणी सध्या या योजनेअंतर्गत अपात्र महिलांची जी काही पडताळणी सुरू आहे त्या पडताळणी दरम्यान ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी दर महिन्याला वेळेवर या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. या ठिकाणी या योजनेअंतर्गत जेवढ्या पण थोड्याफार महिला असतील ज्या काही या योजनेसाठी अपात्र असतील त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. आणि ज्या महिला आपली वयाची 21 वर्षे पूर्ण करत आहेत त्यांना या योजनेमध्ये सहभागी केले जाणार आहे. होय मित्रांनो, ज्या महिला आपली 21 वर्षे पूर्ण करत आहेत अशा महिला या योजनेमध्ये आता पात्र ठरत आहेत. त्यामुळे आता या महिलांना देखील या योजनेमध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी पोर्टल हे सुरू केले जाणार आहे. आणि ज्या नवीन लाभार्थी आणि या ठिकाणी नवीन जे काही लाभार्थी असतील जे या योजनेसाठी पात्र झालेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी आता नोंदणी करता येणार आहे. परंतु ते पोर्टल कधी सुरू केले जाणार आहे याबाबत सध्या तरी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाहीये. परंतु मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हे पोर्टल या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. आणि या ठिकाणी नवीन ज्या काही महिला असतील किंवा अर्ज करायच्या ज्या महिला बाकी असतील अशा महिला देखील या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहेत. तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.